श्रावणात कुणी कितीही मागू द्या ही एक वस्तू देऊ नका। श्रावण महिना देवपूजेसाठी अत्यंत पवित्र काळ। हा महिना भक्तीचा, श्रद्धेचा आणि संकल्पाचा, पण हाच महिना असतो कर्म आणि परिणाम समजून घेण्याचा। लोक म्हणतात श्रावणात सगळ्यांना मदत करा, पण एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे जी श्रावणात कितीही मागितली गेली तरी द्यायची नसते। ती वस्तू कोणती आहे? ती आहे तूप। हो, गाईचं तूप, देवपूजेसाठी पवित्र मानलेलं तूप। पण श्रावणात हेच तूप देणं घातक ठरू शकतं। एका घरात शांतता होती, सुख समृद्धी होती। एके दिवशी एक नातेवाईक आला, म्हणाला, बाई, थोडं तूप आहे का? देवासाठी हवंय। घरातली बाई साधी भोळी, तिने लगेच दिलं। दुसऱ्या दिवसापासून घरात वाद सुरू झाले। मुलगा आजारी पडला, पतीला नोकरीत अडचण, आणि हळूहळू गरिबीने घर गाठलं। लोक म्हणतात काय अंधश्रद्धा, पण नाही, यामागे आहे एक गूढ तत्व। तूप म्हणजे आपल्या घरातली ऊर्जा, तेज। ते तूप आपण जेव्हा इतरांना देतो त्या दिवशी आपलं तेज बाहेर जातं। श्रावणात हे तेज वाढवायचं असतं, गमवायचं नसतं। म्हणून पूर्वीच्या बायका म्हणायच्या, श्रावणात गोड बोल पण तूप देऊ नकोस। तूप हे केवळ अन्न नाही, ते आपल्या पिंडातलं एक ऊर्जास्थान आहे। देवाला गाईच्या तुपाची दिवा लावतो का? कारण त्या दिव्याचं तेज आपल्या जीवनात शांती आणतं। पण तेच तूप जर दुसऱ्याला दिलं तर आपली शांती दुसऱ्याच्या घरी जाते। आता हा विचार थोडा गहिरा करूया। तूप ही लक्ष्मीचं प्रतीक आहे। लक्ष्मी जिच्या घरी आहे तिथे स्थिरता असते। पण जर आपण स्वतःच्या हातून लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पोचवली तर आपण काय करत आहोत? आपल्या नशिबाचं वाटप करत आहोत। आपण म्हणतो देणं म्हणजे पुण्य, नक्कीच, पण प्रत्येक गोष्टीचं एक वेळ आणि संदर्भ असतो। श्रावण महिना हा आहे स्वतःचं संरक्षण करण्याचा काळ। देवपूजेसाठी, संकल्पासाठी आणि ऊर्जा संचयासाठी। जर तुम्ही तूप द्यायचंच असेल तर श्रावण संपल्यानंतर द्या, पण श्रावणात नाही, कारण या महिन्यात प्रत्येक गोष्ट देवाला अर्पण होते। मग तूप देणं म्हणजे देवाचं अर्पण दुसऱ्याला देणं। एका पौराणिक गोष्टीत असं सांगितलं, एक साधू दरवर्षी श्रावणात तूप गोळा करायचा, आणि कोणी विचारलं तर फक्त एकच वाक्य बोलायचा, श्रावणात तूप दिलं तर आयुष्य गळून जातं। त्याचं म्हणणं अनेकांना खोटं वाटायचं, पण त्याच्या आश्रमात कधी अन्नाची कमी नव्हती, कारण त्याचं तेज, त्याची ऊर्जा तो जपायचा। आपल्या घरात काहीतरी नकारात्मक सुरू झालंय का? वाद वाढलेत, पैसा अडकतोय, एकदा मागे वळून पहा, आपण तूप दिलं होतं का? म्हणून एक विनंती, श्रावणात कुणी कितीही मागू द्या ही एक वस्तू तूप देऊ नका। फक्त नाही म्हणण्याची ताकद ठेवा, कारण हे नाही तुमचं रक्षण करेल। घरात दरिद्रता यावी, गरिबी यावी कोणाला आवडेल? म्हणूनच पूर्वजांनी ही सूचना दिली। आजही काही घरांमध्ये हा नियम काटेकोर पाळला जातो। त्या घरात कधी अडचण राहत नाही, कारण त्यांनी तूप देणं थांबवले आणि तेच तूप देवासाठी राखून ठेवलं। ही अंधश्रद्धा वाटली तरी एकदा स्वतः अनुभव घ्या। श्रावणात तूप देऊ नका, मग बघा, घरातला बदल स्वतः जाणवेल। देवाच्या दिव्यासाठी तूप वापरा, रोज एक दिवा लावा शांततेसाठी, पण तूप कुणालाही देऊ नका याच महिन्यात, कारण ही काळजी भविष्यातलं संकट टाळू शकते। एका मोठ्या आजीने सांगितलं होतं, श्रावणात जिभेवर नियंत्रण ठेवा आणि तुपावरही। दोन्हीमुळे जीवनात सौख्य येतं। आज तुम्हाला कुणी म्हणेल थोडं तूप आहे का? देवासाठी हवंय, तेव्हा प्रेमाने उत्तर द्या, माफ करा, श्रावणात घरचं तूप देवालाच देतो। हे सांगताना तुमचं मन शांत असेल, आणि मन शांत असेल तर घरही शांत असेल। ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे। त्यांचं नशीब आज तुमच्या हातून ठरतंय, म्हणून हा नियम लक्षात ठेवा। श्रद्धा ठेवा, पण शहाणपणाने। अंधश्रद्धा नाही तर अनुभवातून आलेली शिकवण आहे ही। तूप म्हणजे ऊर्जा, आणि ऊर्जा कुणालाही सहज द्यायची नसते। श्रावण महिना आहे संयमाचा। थांबा, विचार करा,
आणि निर्णय घ्या. सगळ्यांना मदत करा, पण स्वतःवर अन्याय नको. म्हणून तूप देऊ नका. देव तुमच्यावर कृपा करील, घरात समाधान राहील आणि मनात एक शांत विश्वास राहील. मी माझ्या कुटुंबाची ऊर्जा जपली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.